13 जानेवारीला ओबीसींचा महाएल्गार मेळावा बीडमध्ये होत आहे। ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा होत असून याचीच आता जय्यत तयारी बीडमध्ये या ठिकाणी करण्यात येत आहे। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर ही जाहीर सभा होणार असून आता या सभेचे जे स्टेज आहे त्याची उभारणी या ठिकाणी सुरू केलेली आहे। जवळपास 35 विविध संघटना ज्या आहेत त्या ओबीसीमधल्या त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्टेजच्या उभारणीचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। काय सांगाल, स्टेजच्या उभारणीचा शुभारंभ झालेला आहे, काय भावना आहे? आज या ठिकाणी 13 जानेवारीला जो भव्य एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे, या मेळाव्यासाठी आम्ही 35 जिल्हाध्यक्ष जिल्ह्यामध्ये गावगाव तांड्या वांड्यावर जाऊनशनी त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा ओबीसीचा इतका उत्सुक प्रतिसाद देतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी स्टेडियमला जागा पुरणार नाही असं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ओबीसी लोक या ठिकाणी येणार आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा मेळावा आमचे हृदय सम्राट माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठं आज पंढरपूर येथे झाले, अंबड येथे झाली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेली सभा याच्यापेक्षा जास्त बीडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल ही या ठिकाणी श्वासती देतो। एक तरुण म्हणून काय भावना आहे, जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं तर काय नुकसान होईल? हे पहा, कारण जे ओबीसी समाजाला जे दिलेलं आरक्षण आहे मंडल कमिशनने, ते दिलेलं तेच कमी आहे। आम्हाला आमच्या संख्येप्रमाणे हे आरक्षण मिळालं पाहिजे, पण अद्यापपर्यंत ते दिलेलं नाही आणि जे 27% जे आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये आमचंच अवघड झालेलं आहे। आता धनगर समाजाचा मी प्रमुख आहे, आम्हाला फक्त 3.5% आरक्षण आहे। आमच्या अनेक दिवसापासूनची मागणी एसटीची तीसुद्धा पूर्ण झालेली नाही आणि जी 13 तारखेला सभा होती ही बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा हा बीड जिल्हा हा बालेकिल्ला आहे। आज त्यांच्या अनुपस्थितीत हा मेळावा होत आहे आणि स्वर्गीय मुंडे साहेबाचे मित्र भुजबळ साहेब हे आज बीड जिल्ह्यामध्ये 13 तारखेला येत आहेत आणि भुजबळ साहेबांचं स्वागत हे मोठ्या प्रमाणात करण्यात येईल आणि मुंडे साहेबाची कमी कुठलीही आम्ही बीड जिल्ह्यामध्ये भासू देणार नाही आणि ओबीसी समाज हा युवक महिला सर्व पूर्णपणे रस्त्यावर उतरून या ठिकाणी या सभेला उपस्थित राहील। नक्कीच, काय सांगाल, एकूणच आता महाराष्ट्रामध्ये ज्या सभा झाल्या त्याच्या तयारीला देखील तुम्ही गेलात, एकूणच या सभेची तयारी कशी आहे, काय सांगाल? 13 तारखेचा हा ओबीसींचा महाएल्गार जो बीडमध्ये होतो आहे दुपारी 4 वाजता याच मैदानावरती, निश्चितच हा बीड जिल्ह्याचा मेळावा आहे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय मुंडे साहेबांचा हा जिल्हा ओळखला जातो आणि त्याच जिल्ह्यात त्यांचे मित्र आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेब या सभेसाठी येत आहेत। निश्चितच टोटल ओबीसी समाज या ठिकाणी सभा ऐकण्यासाठी येईल, कारण की आपण पाहतो भुजबळ साहेबांनी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही। ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न येईल त्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळावं, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी भुजबळ साहेबांनी लावून धरलेली आहे आणि त्याचबरोबर ओबीसीची जातनीय जनगणना व्हावी ही प्रमुख मागणी आपण या मेळाव्यातून घेतो। या मेळाव्याला आदरणीय भुजबळ साहेब तर येणारच आहेत, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील, माजी पालकमंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे या दोघांनाही आपण निमंत्रण दिलेलं आहे। या जिल्ह्याचे माजी दुसरे पालकमंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांना पण आपण निमंत्रण दिलेलं आहे आणि येण्याचं ज्यांनी कबूल केलेलं आहे असे आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब असतील, आदरणीय जानकर साहेब असतील, आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे असतील, आदरणीय शब्बीर अन्सारी साहेब असतील, आदरणीय कल्याणजी दळे असतील, हे ओबीसीचे काम करणारे नेते लक्ष्मणरावजी गायकवाड असतील, ह्या सर्व नेते या सभेसाठी इथं उपस्थित राहणार आहेत। निश्चितच येणाऱ्या 13 तारखेला तुम्हाला बीड शहरामध्ये ओबीसीचा महाएल्गार खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्हाला इथे उपस्थित जाणवलं तुम्हाला या ठिकाणी। 13 तारखेला ओबीसींचा महाएल्गार दिसला असं म्हणतायत, काय सांगाल? 13 तारखेला सभा होती, कशी तयारी है, किती लोग येतील, काय वाटतं? ये 13 तारीख को जो यहाँ पर सभा हो रही है, जैसे सब लोगों ने बताया कि मुंडे साहब के बाद एक बीड जिला मुंडे साहब के नाम से जाना जाता था ओबीसी नेता बोल के, अब उन्हीं के दोस्त श्री छगन भुजबल साहब ये ओबीसी के नेता बोल के उभर गए महाराष्ट्र में। किसी ने एक दहशत के ख़िलाफ़ आवाज़ नहीं उठाया था, भुजबल साहब ने आवाज़ उठाई। बीड ज़िला में जो सभा होने वाली है, एक बड़ी सभा होने वाली है, उसमें मैं हमारे मुस्लिम ओबीसी संगठन साहब के साथ हमारे शब्बीर अंसारी साहब खांदे को खांदा लगा के काम कर रहे हैं और होने वाली जो सभा है यहाँ की ये भूतो न भविष्य होने वाली है, इसमें कोई शक नहीं है। ओबीसी समाज कुठंतरी दहशतीच्या खाली आहे वाटतंय का? कारण की बीडमध्ये हिंसाचार झाला होता आणि त्यानंतर मनोज जरांगेंची देखील सभा झाली आणि आता छगन भुजबळांची देखील सभा होते।
अगोदर ओबीसी समाज दहशतीखाली होता, पण ज्यावेळेस साहेबांनी आवाज उठवला त्याच्यानंतर ओबीसी समाजाचं जे भय होतं ते बाहेर निघालं आणि आता ओबीसी समाज सर्व सक्तीनिशी बाहेर निघालेला आहे. आणि आमचं एक मागणी आहे सगळ्या ओबीसींची, द्या त्यांना, आम्हाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला द्यायला, पण 50% वर त्यांना द्या असं आमचं म्हणणं आहे. आमच्यातून देऊ नका, बस इतकं म्हणणं आहे आमचं. काय सांगाल, तुम्ही देखील या ठिकाणी आता स्टेजचा शुभारंभ केलेला आहे, काय भावना आहेत एक महिला म्हणून? येणाऱ्या उद्याच्या 13 जानेवारीच्या या बीड जिल्ह्यामध्ये जी आमची ओबीसी आरक्षण बचाव जो महाएल्गार होत आहे, या महाएल्गार सभेसाठी पूर्ण जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय येणार आहे. तर आमची ही जी सभा होणार आहे कुणाला विरोध करण्यासाठी नाही, तर आमच्यावरती आमचं जे आरक्षण आहे ते आम्हाला ओबीसीचं आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी तळागाळातील दलित, दीनदलित सर्व बहुजन समाज जो आहे, शेवटच्या घटकातील माणूस या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार आहे. जसं की बीड जिल्हा हा मुंडे साहेबांचा बालेकिल्ला आहे आणि या मुंडे साहेबांच्या बालेकिल्ला हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे आणि या ओबीसीच्या बालेकिल्ल्यामध्ये येणाऱ्या 13 जानेवारीची जी ही महाएल्गार सभा जी आहे ही रेकॉर्ड ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, हा मला या ठिकाणी विश्वास आहे. खरं पाहिलं तर ओबीसी मेळावा आणि ओबीसी महाएल्गार सभेच्या पूर्वीच या ठिकाणी महिलाच्या हातात नारळ देऊन स्टेजचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे, तर मला खरंच आनंद होतोय की आज बीड जिल्ह्यामध्ये पुरुष तर जास्तीत जास्त संख्येने येणारच आहेत, पण महिलासुद्धा 25च नाही तर 50% संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि जो पुरुषांना जेवढं वाटतं की आपल्यावरती सुद्धा अन्याय होतोय, की आपलं सुद्धा आरक्षण कुठंतरी खेचून घेतल्या जातंय, तसंच आज एक महिला म्हणून मला सुद्धा वाटतंय की आपल्या आरक्षणाला धक्का लागतोय आणि आपल्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.